साहेबांनी माझ्या मुलग्याला मृत्यूच्या दाढीतून बाहेर काढल्यामुळे आयुष्यभर साहेबांच्या मी ऋणी राहून साहेबांच्या पाठीशी आयुष्यभर राहणार. मुश्रीफ साहेब कामच तशी केलेत नाही. मुश्रीफ साहेब करून जावे बरेच काही दुनिया जाताना गहीवर यावा दुनियेस साऱ्या निरोप शेवटी देताना. म्हणजे अशा पद्धतीनं काम साहेबांचं चालू आहे. या विकासाच्या जोरावर साहेबांना विरोधकही तयार व्हायला नकोत की बाबा साहेबांच्या विरोधात उमेदवार द्यायला. मुश्रीफ साहेब 100% सर्वसामान्यांना ते डायरेक्ट भेटतात. अगदी 101% मुश्रीफ साहेबच येणार. मुश्रीफ साहेबाशिवाय पर्याय नाही, कारण गोरगरिबांचे अश्रू पुसवायचे असेल तर मुश्रीफ साहेबच पर्याय एकमेव आहे. 100% कागल तालुक्यामध्ये मुश्रीफ साहेबासारखा विकास करणारा महापुरुष अजून कोण जन्मालाच आलेला नाही आणि इथून पुढे सुद्धा येणार नाही. आता जी लाडकी बहीण योजना आलेली आहे त्या महिला ज्या वेळेला खरेदीला येतात त्यांचे म्हणजे एवढं समाधान असते त्यांना की मी माझे पैसे खर्च करते. आज साहेबांनी जे पुस्तक काढले ते वाचायला जवळपास आपल्याला 15-20 दिवस जातील. विकास बघायला तर काय आपल्याला विषयच नाही. 5 वर्षाचं कमी पुरणार आहेत. कामाच्या जोरावरती आणि विकासावरती फक्त हसन मुश्रीफ साहेबच निवडून येणार. कागलच्या निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ साहेबच बाजी मारणार. पण माझ्या आया बहिणी रोज साहेबांचं नाव मुख्य असते त्यांचे. माझं श्रावण बाळ आहे, आमचा नेता आहे म्हणून आज आम्ही आहे. 100% मुश्रीफ साहेब निवडून येणार. आणि साहेबांचा विजय निश्चित काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. साहेब हे असं व्यक्तिमत्व आहे की साहेब माणसांच्या चुलीपर्यंत. साहेबांनी असं वाटतं की मला फक्त चूल पेटवाई तेवढे राहिले असेल माणसांची. तालुक्यामध्ये साहेबांशिवाय तालुक्याला पर्याय नाही. या निवडणुकीत मुश्रीफ साहेबांचा विजय निश्चित. माझं स्वतःच ऑपरेशन झालेलं आहे काय याच्या योजनेतून. काय नाही, मुश्रीफ साहेब वन साइड निवडून येणार. किंवा बाबांचा दादांचा निर्णय असेल किंवा अंतिम निर्णय राहील. हसन साहेब मुश्रीफचा विजय होणार आणि ते बी लाखोच्या मतदानानं होणार आहेत. कारण की मी एवढं सांगतो जाता की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो हकदार है वही राजा बनेगा कागल का. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. नमस्कार, मी ओंकार पोद्दार आपल्या सर्वांची KK न्यूजच्या विधानसभेची ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमामध्ये सरसावत करतो. आपण आलो आहोत राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्यामध्ये. कागल तालुक्यातील म्हाकवे या गावास आपण आता भेट देऊन या गावातील लोकांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नेमकं त्यांना काय वाटतं, त्याच्या वाटतील आमदार कोण हे आपण जाणून घेऊया. या ठिकाणी दादा काय नाव आपलं? बंडोपंत ठिपकुर्ली. काय कर चाललाय? हे माती ओढलं घर पाडायचं चालू. बरं, आता निवडणूक लागली आहे माहिती तुम्हाला कागल तालुक्यात. काय होईल असं होतं, एकंदरीत अंदाज काय तुमचा? मुश्रीफ साहेब का हो? कामच तशी केलेत नाही. कामं केल्यात? तुमच्या माकवी गावात कामं केल्यात काय? केलेत की भरपूर. काय कामं केल्यात? रस्ते केल्यात, गटर केल्यात, देवी बांधल्यात हा. आणि घ्या पाहिजे. त्यामुळे मुश्रीफ साहेब निवडून येणार. आजोबा नाव काय? लक्ष्मण फंडपट. कोण निवडून येणार यावेळी निवडणुकीत? मुश्रीफ साहेब. का हो? कामं केल्यात. हा. मुश्रीफ साहेबांनी सरळ पेन्शिल 1500 रुपये मंजूर केली आहे. तुम्हाला पेन्शन, मग त्या औषध पाण्याला तुम्हाला ते बरं पडतंय. बरोबर. त्यामुळं हे केलं साहेबांनी मंजूर केली आहे. दादा काय वाटतंय कागलच्या या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारला असं वाटतं? नाही, मुश्रीफ साहेब 100% मारणार. का असं त्याबद्दल म्हणजे काही शंका आपल्याला नाही. एकंदरीत का असं वाटतंय की मुश्रीफ साहेब बाजी मारतील? विकास कामं सगळी केलेली आहेत. कुठलंही काम अपुरं नाही. आज दवाखान्याचं काम चांगलं आहे. सर्वसामान्यांना ते डायरेक्ट भेटतात. कुठल्याही सर्वसामान्यांना अडचण असेल शासकीय प्रशासकीय व्यवस्थेवरती तर तो घेऊन गेल्यानंतर त्या माणसाचं 100% काम होते. त्यामुळे विजयात काही शंका नाही. बरं, म्हाकवे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आपल्याला काही महिला भेटलेल्या आहेत. ताई काय नाव आपलं? अनिता मारुती पाटील. बरं, आता आम्ही कागल विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा आढावा घेतोय. एकंदरीत काय वाटतंय तुम्हाला की ह्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल? आमदार हसन साहेब मुश्रीफ. असं मुसीब काय ते असं वाटतं आपल्याला? त्यांनी भरपूर तालुक्यात कामं केलीत. तालुक्यात म्हणण्यापेक्षा जिल्ह्यात पण कामं केलीत. भरपूर कामं केलीत. बरं, अगदी लहान मुलापासून ते 70-80 वर्षाच्या म्हणजे वयस्कर लोकांपर्यंत भरपूर अशी कामं केली. तर महिलांसाठी शासनाने योजना देखील काढलेल्या आहेत. त्याच्यातल्या काही योजना पोहोचतात का तुमच्याकडे? हो, पोचल्यात. घरोघरी पोचल्यात त्या सगळ्या. आणि शेतकऱ्यांसाठी तरी त्यांनी खूप कामं केलेत. शेतकरी वर्ग असू दे, आपल्या विधवा निराधार, संजय गांधी योजना, अशा भरपूर काही योजना दिल्यात. त्यामुळे 100% अगदी 101% मुश्रीफ साहेबच येणार. दादा काय वाटतं आपल्याला, कोण निवडून येईल? कागल तालुक्यामध्ये आता सध्याची परिस्थिती तरी मुश्रीफ साहेबाशिवाय पर्याय नाही, कारण गोरगरिबांचे अश्रू पुसवायचे असेल तर मुश्रीफ साहेबच पर्याय एकमेव आहे. आणि राजेशाही घराण्यातला असे मुश्रीफ साहेबासारखं काम करायचं जमणार नाही. आणि साहेबांचा विजय निश्चित काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. त्याच्यामुळे 100% साहेब 101% म्हणजे लाखोच्या मताने निवडून येणार आहेत.
बरं विकास झालाय काय 100% कागल तालुक्यामध्ये मुश्रीफ साहेबांसारखा विकास करणारा महापुरुष अजून कोण जन्माला आलेला नाही आणि इथून पुढे सुद्धा येणार नाही. बरं. अशी मुश्रीफ साहेबांविषयी लोकांच्या मनामध्ये भावना आहे. एक युवा मतदार आहेत भाकवे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आपल्याला भेटले आहेत. तर आता काय नाव तुमचं? माझं नाव आदिनाथ गणपती पाटील. बरं. बी सिव्हिल आहे. आता उच्च शिक्षित आहात आपण, आपल्याला काय वाटते की कागल तालुक्यामध्ये कोण निवडून यावं? कागद तालुक्यामध्ये 100% साहेब निवडून येणार. मुश्रीफ साहेब, त्यात काय बदल नाही. बर. कारण की साहेबांनी इतका विकास केलाय की मला असं वाटतं की या विकासाच्या जोरावर साहेबांना विरोधकही तयार व्हायला नको की बाबा साहेबांच्या विरोधात उमेदवार द्यायला. इतका विकास साहेबांनी कागलमध्ये केलेला आहे. कारण की साहेबांची कामे पाहता इथून पुढे आणि इथून मागे साहेबांसारखा माणूस परत होणे नाही कागलला. बरं, आता शिक्षण असेल, रोजगार असतील किंवा विविध संधी असतील या कागल तालुक्यामध्ये अनेक तरुण या ठिकाणी शिकून बाहेर नोकरीसाठी जात असतात. त्या पद्धतीने त्या रोजगार निर्मितीसाठी काय साहेबांनी केलंय काय? साहेबांनी आता कागलमध्ये 5 स्टार सारखी भव्य अशी MIDS उभा केलेली आहे. त्यामध्ये भरपूर युवक रोजगारासाठी जातात तिथे. साहेबांचा असाही मानस आहे की या इलेक्शन नंतर IT पार्कचं नियोजन साहेबांनी कागलमध्ये केलेलं आहे. त्या धर्तीवर साहेबांचं आता काम चालू आहे 5 स्टार MIDC मध्ये. त्यामुळे साहेब हे पूर्णत्वास नेतील अशी माझी इच्छा आहे. बरं, आता बऱ्याच गोष्टी म्हणजे आता तरुण आमदार त्या ठिकाणी समोर उभारलेले आहेत किंवा आणि गेली 25 वर्ष या ठिकाणी मुश्रीफ असून त्यांनी विकास काम केलेलं आहे. ह्या दोन्हीमध्ये काही कुठेतरी काटाजोड लढत वगैरे होईल असं वाटतंय काय? काटाजोड लढत वगैरे असं नाही. काटाजोड लढत व्हायचा काही प्रश्न नाही. कारण की नवीन जे आमदार आहेत ते माणसांच्या पर्यंत किंवा माणसांची नाळ जोडलेली नाही त्यांनी. साहेब हे असं व्यक्तिमत्व आहे की साहेब माणसांच्या चुलीपर्यंत, साहेबांनी असं वाटतं की मला फक्त चूल पेटवाई तेवढे राहिले असेल माणसांची. कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी, पेन्शन असेल, युवकांचे रोजगार असतील, रस्ते, गटर, हे बाकीचे विकास कामं काय सांगायलाच नकोत. साहेबांनी जे पुस्तक काढले ते वाचायला जवळपास आपल्याला 15-20 दिवस जातील. विकास बघायला तर काय आपल्याला विषयच नाही. 5 वर्ष कमी पुरणार आहेत. कारण की मी एवढं सांगतो जाता की राजा का बेटा राजा नाही बनेगा, जो हकदार है वही राजा बनेगा कागल का. काय वाटते कागल तालुक्यामध्ये कोण निवडून येईल? कागल तालुक्यामध्ये मुश्रीफ साहेबच निवडून येणार. कारण मुश्रीफ साहेबांचं कार्यच तेवढं आहे. बर. एक तुम्हाला कविता सांगतो, गुरु ठाकूर यांची कविता आहे. करून जावे बरेच काही दुनिया जाताना, गहीवर यावा दुनियेस साऱ्या निरोप शेवटी देताना. म्हणजे अशा पद्धतीनं काम साहेबांचं चालू आहे. साहेबांनी सर्वसामान्य माणसांना बळ देण्याचं काम केलं. म्हणजे श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून असो, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून असो, अशा हजारो निराधार माणसांना बळ देण्याचं काम हे मुश्रीफ साहेबांनीच केलेलं आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक हे मुश्रीफ साहेबच निवडून येणार, यात कसल्याही प्रकारची शंका नाही. भाकवे गावच्या मध्यवर्ती असणाऱ्या बस स्थानक परिसरामध्ये असणाऱ्या हॉटेलमध्ये आपण आलो. त्या ठिकाणी नागरिक आहेत आपल्यासोबत. आता काय नाव तुमचं? माझं नाव दीपक पाटील. बरं, आता काय वाटतं एकंदरीत त्याला निवडणुकीचं वातावरण चाललंय, आता काही दिवस उरलेत निवडणुकीला, काय एकंदरीत काय कागल तालुक्यामध्ये काय होईल? कागल तालुक्यात पूर्णपणे कामाच्या जोरावरती आणि विकासावरती फक्त आणि फक्त हसन मुश्रीफ साहेबच निवडून येणार. आणि प्रचंड बहुमताने निवडून येणार असं आम्हाला वाटतंय. कारण की त्यांच्या कामाची पद्धत आम्ही गेली 25 वर्ष, म्हणजे मी लहान असल्यापासून आतापर्यंत बघतोय. बऱ्याच वेळा मी कामं घेऊन जातोय, लोक कोणाला तर घेऊन, त्यावेळी तिथली पद्धत बघितली आहे. सकाळी 5-5:30 वाजल्यापासून स्वतः साहेब दार उघडतात, सामान्यांची कामं करतात आणि ते कामाच्या जोरावरती 100% निवडून येतील, यात काय तिला मात्र शंका नाही. कुठेतरी चुरस होईल असं वाटतंय काय? नाही, चुरस काय होणारच नाही. कारण की ग्राउंड लेवलला ज्यावेळी आपण बघतो, आम्ही फिरतो बघतो किंवा काम केल्यामुळं जो ज्याचं काम झालंय तो म्हणतोय मुश्रीफ साहेबच निवडून येणार. मग असं एक 5-10% लोक असू शकतात की काम झालं नाही म्हणा किंवा विरोधाला विरोध म्हणून म्हणा, ते एक म्हणत असतील की चुरस होईल. पण आम्हाला तर तसं वाटत नाही. कारण की कोणत्या घटक आहे असा की तो कामापासून वंचित राहिला असं आम्हाला वाटतच नाही. कारण की महिला असतील किंवा वृद्ध लोक असतील, त्यांची पेन्शन असेल, हे गेली 20 ते 25 वर्ष झालं अविरत काम साहेबांचं चालू आहे. ती लोक तर 100% साहेबांनाच मतदान करणार. मग चुरस निर्माण कशी होणार? आणखी नव्हतं की कागल तालुक्यामध्ये विकास आहेत, त्यानंतर रोजगार निर्मिती असेल किंवा शिक्षण असेल किंवा आणि काही गोष्टी आहेत की तशा गोष्टींच्या माध्यमातून विद्यमान आमदारांचं काम आहे काय? 100% काम आहे. आता विकासाच्या बाबतीत म्हटलं तर आमच्या गावातील एकही रस्ता असा शिल्लक नाही की तो करावा लागेल. असं रस्ते असतील, गटर्स असतील, पेविंग ब्लॉक असतील, आमच्या गावातलं प्रत्येक मंदिर हे त्याने बांधलेलं आहे. प्रत्येक मंदिरला त्यांनी निधी दिलेला आहे आणि ते चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. शैक्षणिक म्हटला तर शैक्षणिक सुविधा आता कागल असेल, आमच्या गावात सुद्धा चांगल्या बऱ्यापैकी सुविधा आहेत. शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी भरपूर काम केलेले आहे.
रोजगार निर्मितीसाठी म्हटलं तर पंचतारांगी एमआयडीसीत आणण्याचं 100% श्रेय हे हसन मुश्रीफ साहेबांचं आहे. या कुणाला जर तुम्ही हा प्रश्न विचारला तर 100% तेच सांगणार. त्यामुळे भरपूर रोजगार निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना उभा केला, शेतकऱ्यांसाठी उभा केला. तिथे देखील त्यांनी रोजगार निर्मितीसाठी भरपूर प्रयत्न केले आणि अजून करतच आहेत. आणि ज्यावेळी 12वी किंवा BSc इंजिनियर झालं की पहिला व्यक्ती साहेबांच्याकडे जातात आणि नोकरीसाठी प्रयत्न करायसाठी, मग ते पुणे असेल, मुंबई असेल, कोणत्याही भागात जर नोकरीसाठी गरज त्या मुलग्याला असेल पत्र देण्याची किंवा एखादा फोन करतात, ते 100% साहेब त्यांचं काम करतात आणि त्या फोनच्या याच्यावरती त्यांना त्याची मदत होते. आणि आल्यानंतर ते मित्र आमचं वगैरे कोण असतील किंवा कोण सांगतात की साहेबांनी काम केलं आमचं किंवा आम्हाला मदत केली, फोन केला, त्यामुळे आमचं काम झालं. आरोग्य क्षेत्रात सुद्धा त्यांचं भरपूर काम आहे. सगळ्यात मेन जर साहेबांचं काम कुठं मोठं असेल तर ते आरोग्यविषयक आहे. कारण की आता असं वेगवेगळ्या आजाराने एवढं प्रचंड आजार आता फोपाळला आहे की उदाहरणार्थ कॅन्सर. वारं तसं बघायला गेलं तर मुश्रीफ साहेबांचं पूर्णपणे 100% वारं आहे. त्यात काय बदल नाही. विरोधी गट किती जरी म्हणत असला की बाबा साहेबांना धोका आहे की साहेबांचं एवढं कार्य आहे की त्या कार्यानुसार साहेब हे पंचवर्षी सोडून पुढची पंचवर्षी सुद्धा आमदार होण्याची गॅरंटी आहे आम्हाला. आणि विरोधक किती स्टेटस लावलेत की धप्पा बसला, या राजे गटात इतक्या यांचा प्रवेश झाला, तसं काही होणार नाही. आणि जी गेलेले आहेत त्यांना पण माहित आहे की साहेबांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यांना पण ते जाणीव आहे. त्यासाठी ते साहेबांनाच मत करणार. काय वाटतंय तरुण मतदार म्हणून या कागलच्या निवडणुकीमध्ये? तर तसं बोलाल तर आजपर्यंतचा इतिहास बघता आणि साहेबांचं कार्य बघता ते मी त्याला दुसरा थोडीच उमेदवार कोणी नाही आहे. आणि आजपर्यंत साहेबांचं कार्य बघता इथलं आता उदाहरण घ्यायचं 5 स्टार एमआयडीसी एवढी जरी रोजगार निर्मिती केली, एवढी चांगली एमआयडीसी आली, मला वाटतं आपल्या महाराष्ट्र राज्यात एवढी 5 स्टार एमआयडीसी कुठे नसेल. आणि बाकीच्या एमआयडीसीचा म्हणजे पगार तर याचं बघता सगळं इथल्या एमआयडीसी सगळं कामगारांचं सगळं जवळजवळ कल्याण आहे. भरपूर मला वाटतं 1 लाख कामगार असतील या परिसरातलं. आमच्या उत्तर भागात असतील, उत्तर गडहिंग्लज भागात नसतील, कोकणात सुद्धा कामगार तर स्थायिक झाले आहेत. थोड्या सगळ्या कामगारांचं त्यांनी म्हणजे उदरनिर्वाहाचं काम केलंय. त्यामुळं असा नेता पुन्हा बघण्यात आम्हाला तर नाही. एकंदरीत काय वाटतं या कागलच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मार? कागलची निवडणूक लागलेली आहे. कागलच्या निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ साहेबच बाजी मारणार. विरोधी उमेदवारांचं काय काम नाही आहे. साहेबांचं जर काम सांगायचं तर मी माझं वैयक्तिक हे सांगतो की माझा मुलगा 3 वर्षाचा होता. त्यावेळी मुलग्याला मोठा हे झालं, आजारी हे झाला पडला. त्याच्यानंतर आम्ही साहेबांच्याकडे गेलो. माझी परिस्थिती एकदम नाजूक होती की त्याच्या अगोदरच माझे वडील 4 वर्ष एक्सपायर झाले होते. त्याच्यानंतर माझी परिस्थिती एकदम नाजूक होती. साहेबांच्याकडे गेलो. साहेबांनी सांगितलं की साहेबांनी बोललो मी की अशी अशी परिस्थिती आहे. साहेब म्हटले काही भिऊ नको तू, आम्ही मुंबईला जाऊन तुझ्या मुलग्याची ट्रीटमेंट करूया. आणि मुलग्याची ट्रीटमेंट करून आज 7 वर्ष झालं. मुलगा माझा एकदम व्यवस्थित आहे. बरं, तर तुम्ही सांगितलं की मुलगा लहान होता, नेमकी काय घटना घडली होती किंवा काय झालं होतं नेमकं? त्याला ब्लड कॅन्सर होता. ब्लड कॅन्सर होता. त्याच्यानंतर आम्ही एकदमच हे झालो होतो की बाबा तिथं डॉक्टरनी 15 लाख रुपये ट्रीटमेंटसाठी खर्च सांगितला होता. माझी परिस्थिती नव्हती तेवढी 15 लाख रुपये खर्च करायची. त्यानंतर आम्ही घरीच बसलो होतो. त्याच्यानंतर आम्ही आमचे नेते रमेश पाटील यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की साहेबांच्याकडे जाऊया. साहेबांच्याकडे जाऊन आपण साहेबांनी भेटूया आणि बघूया. साहेबांनी भेटायला गेल्यानंतर साहेबांनी सांगितलं की उद्याच्या उद्या तुम्ही या आणि मुंबईला त्याचं पूर्णपणे हे करूया. साहेबांनी माझ्या मुलग्याला मृत्यूच्या दाढीतून बाहेर काढल्यामुळे नंतर काढल्यामुळे साहेबांना आम्ही आयुष्यभर साहेबांच्या मी ऋणी राहून साहेबांच्या पाठीशी आयुष्यभर राहणार. तरुण मतदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण आता माकवे गावातून सर्व लोकांची प्रतिक्रिया जाणून घेतो आहोत. महिला भगिनी असतील, तरुण असतील. एक तरुण जोडले आहेत. दादा, काय नाव तुमचं? माझं नाव ओंकार सिद्धराम भरवसे. बरं, तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं की कोण ह्या तालुक्यामध्ये निवडून येईल? तालुक्यामध्ये साहेबच. साहेबांशिवाय तालुक्याला पर्याय नाही. पण का असं मुश्रीफ साहेब काय ते साहेबांचं कामच तसं आहे. साहेबांचं कामच बोलते. बर, त्यामुळे साहेबच बर सध्या. आणि आता तरुण पिढीच म्हणलं तर रोजगार निर्मितीच्या या मार्गातून आपल्या कागल एमआयडीसी मध्ये भरपूर तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे साहेबांशिवाय काही पर्याय नाही सध्या. तसेच माझं शिक्षण BSc कम्प्युटर सायन्स कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर मी नोकरीच्या शोधत होतो. नोकरीचं काही कन्फर्म झालं नाही. त्यानंतर मी व्यवसायाकडे येण्याचं वळवलं. व्यवसाय उभा करण्यासाठी मला आर्थिक पाठबळाची जरा गरज होती. त्यामुळे मी आमच्या गावचे डेप्युटी सरपंच रमेश पाटील दादा यांच्याशी बोलणं केलं. दादाने मला साहेबांपर्यंत, माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेबांपर्यंत नेलं. साहेबांनी मला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
यातून कर्ज प्रकरण मंजूर केलं आणि त्या कर्ज प्रकरणातून आम्ही व्यवसाय उभा केला आहे आणि सध्या मी माहे सेवा ऑनलाईन नेट कॅफे सध्या चालवत आहे. एक महिला भगिनी या ठिकाणी आहेत. काय ताई काय वाटतं एकंदरीत काय होईल निवडणुकीबद्दल? 100% अतिशय मोठ्या लीडनं साहेब येणार, कारण आज निवडणूक आल्या म्हणून या बाबतीत लक्षात राहावं असा हा नेता नाहीये. आज मी इथं केडीसी बँकेच्या जवळच राहते. हा जो माझा व्यवसाय चालू झाला तर आम्ही 5-5 जणांची ग्रुप करून केडीसी बँकेतून लोन घेऊनच आम्ही हा आज गेली 10 वर्ष व्यवसाय चालू केला. अशा माझ्या अनेक मैत्रिणी आहेत ज्यांचे ग्रुप आहेत, त्यांनी व्यवसाय स्वतःच्या पायावर उभे राहिलेत. आज मी इथे केडीसी बँकेजवळ जाते, ज्या वेळेला पेन्शन येते, ज्या म्हाताऱ्या बायका वयोवृद्ध निराधार पेन्शन किंवा ज्या वयोवृद्धांची पेन्शन होते ते माझ्याकडून फॉर्म भरून घेऊन जातात. ते स्लिप असते ना, ते भरून घेऊन जातात. अतिशय समाधान असते. जे आपल्या मुलग्याला मानत नाही तेवढे त्यांनी साहेबांना मानतात की आज हा माझा मुलगा माझ्या पाठीशी म्हणून मी गोळ्या औषधं, माझं स्वतःचं मेडिकल पण आहे, मी गोळ्या औषधं घेऊ शकते, जगू शकते. किंवा एखाद्या मुलांचं शिक्षण म्हटलं तर बरेच लालबावट्यामुळे जे आपल्या साहेबांनी केलेली आहे स्कीम, ती शिकवायला सुद्धा मुलांना आजपर्यंत एवढे बिंदास्त झालेत बायका की माझं पुढच्या वर्षी माझ्या बाळाची शिक्षणाची GP आहे ती साहेबांच्याकडून मला मिळणार आहे आणि माझ्या मुलग्याचं शिक्षण पुढे कंटिन्यू राहणार आहे ती म्हणला. किंवा आता जी लाडकी बहीण योजना आलेली आहे, त्या महिला ज्या वेळेला खरेदी येतात त्यांच्या म्हणजे एवढं समाधान असते त्यांना की मी माझे पैसे खर्च करते आज माझ्या मुलांच्यासाठी किंवा माझ्या स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी. आज मला जे काही करायचं असेल तर मी 10 रुपये 20 रुपये जरी घ्यायचं असले तर मी माझ्या मिस्टरांच्याकडे किंवा कुणाकडे मागत होते, पण आज जे साहेबांनी पैसे माझ्या खात्यावर 1500 रुपये जे जमा केले ते सांगत असतात प्रत्येक जण की बाबा मी मुलगीसाठी हे घेतलं किंवा मी दवाखान्यासाठी हे केलं किंवा मला दाताची ट्रीटमेंट करायची होती किंवा मला केसांची ट्रीटमेंट करायची होती. एवढी महागडी ट्रीटमेंट माझ्याकडून होत नव्हती, पण मी आता जे 7,500 रुपये एकदम जमा केले त्याच्यापासून मी दात बसवले किंवा माझ्या मुलगीला कानातलं नव्हतं, गळ्यातलं नव्हतं किंवा एखादं पैंजण नव्हतं ते मी घेतलं. हे आता निवडणुकीपुरतं हे साहेबांचं नाहीच आहे. हे प्रत्येक दिवशी साहेबांचं नाव प्रत्येकांच्या डोळ्यात आहे. एखादा आज आजार झाला, एखादा आज दुखणं झालं तरी महिला माझे खेडेपाड्या गावातले जे वयोवृद्ध आहेत किंवा गोरगरीब आहेत त्यांच्या पूर्ण लक्षात राहतंय की मला आज साहेबांना कुठं नाही कुठं आम्हाला साहेब मदत करणार. माझ्या कुटुंबातील कुणाला जरी आजारी असले तर साहेब कुठं का असून कुठल्याही योजनेत बसवून माझे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा कुठल्याही योजनेत बसवून माझ्या घरच्या कुठल्याही मंडळी जर काही प्रॉब्लेम झाला तर ते दवाखान्यामार्फत ते दुरुस्त होऊन माझ्या प्रपंचात परत येणार. अशा प्रत्येक महिलांना. आणि याच निवडणुकीपुरतं नाही, गेली 10 वर्ष आम्ही बघतोय, 10-20 वर्ष आम्ही बघतोय, लहानपणापासून पण बघतोय की कुठल्याही आज साहेबांच्या कायम कुठल्याही प्रश्न घेऊन आम्ही दारी गेलो तर एकदाही निराश होऊन कुठलाही माणूस परत आलेला नाही. मग ते कुठलाही गट असो, तट असो किंवा काही असो. आज इथं माणूस अडचणीत आहे म्हटलं साहेबांनी तिथं त्यांना मदत केलेली आहे आणि 100% साहेब लीडनं येणार. इथून पुढच्या कार्यातही त्यांचा सहभाग असणार. निवडून येऊ देत किंवा नाही येऊ देत, निवडून येणार हे 100% आहेच आहे. लाखाच्या लीडनं येतील त्यांनी आणि सगळ्या आया बहिणींचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी. असं नाही की निवडणुकाला आमची कामं होणार, आश्वासनं दिलेत, असं काहीच नाहीये. मी रोज बघते इथं पेन्शनसाठी किती बायका धडपडत असतात, किती समाधान असते. साध्या गोळ्या घ्यायची असली, औषधं घ्यायची असली तर त्यांची पेन्शन आले ते पटापट येऊन त्यांनी पटाटा कामं करून जातात. उधारे असले तर भागून जातात. माझी पेन्शन यायची आहे ह्या जीवावर मला एवढं द्या म्हणून माझ्या आया बहिणी रोज रोज साहेबांचं नाव मुख्य असते त्यांची. माझं श्रावण बाळ आहे, आमचा नेता आहे म्हणून आज आम्ही आहे. एकंदरीत कागल तालुक्याच्या या निवडणुकीमध्ये काय होईल असा आपला अंदाज आहे? 100% मुश्रीफ साहेब निवडून येणार. कारण का तर जे गेली 25 वर्षात जे मुश्रीफ साहेबांनी जी कामं केलेली आहेत याचा जी पोचपावती आहे की कागल तालुक्यातील जनता ही 100% मुश्रीफ साहेबांनी निवडून देऊन ते देणार. बर, आता ह्या ठिकाणी बरेच आता भाकवे गाव बघायला गेलं तर तसं सैनिकांसारखं गाव म्हणलं जाते. तशा काही योजना वगैरे या गावात म्हणजे राबवल्यात की मी एक स्वतः माजी सैनिक आहे आणि आम्ही माजी सैनिक संघटनेच्या वतीनं मुश्रीफ साहेबांच्याकडं सैनिक भवनची मागणी केली तर मुश्रीफ साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून आम्हाला त्याची मान्यता पण दिलेली आहे आणि आता ते थोड्या दिवसात आपलं सैनिक भवन मार्गी लागेल आणि त्याचं काम पण चालू होईल. काय वाटते अण्णा एकंदरीत या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीत मुश्रीफ साहेबांचा विजय निश्चित आहे. बर, कारण जे आरोग्याची जी योजना आहेत त्या घरोघरी पोहोचले. माझं स्वतःच ऑपरेशन झालेलं आहे. बर, काय याच्या योजनेतून असे अनेक ऑपरेशन योजनेमधून झाले. त्यामुळं आणि मी माजी सैनिक आहे. माजी सैनिक असल्यामुळं आमच्या माजी सैनिकासाठी सुद्धा त्यांचं फाळा माफ करणं, घर फाळा माफ आहे आणि अनेक अशी कामं भरपूर केलेली आहे यांच्यावर. त्यामुळं मुश्रीफ साहेबांना सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी. सध्या माकवे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आपण आहोत. काय नाव? रमेश पाटील माकवे. कागल तालुक्याची निवडणूक लागली आहे, काय वाटतं एकंदरीत काय होईल? कागल तालुक्याची निवडणूक लागलेली असेल तरी सुद्धा कसं आहे मुश्रीफ साहेबांनी इथं भरपूर कामं आमच्या गावाला जवळ 18 ते 20 कोटी रुपयाची कामं साहेबांनी केलेले आहेत. पाण्याचा प्रश्न मिटला आहे, परत ग्रामसचिवालय, रस्ते, पेवन ब्लॉक, देव मंदिरं बांधलेत
अशी भरपूर कामं साहेबांनी केली आहेत. त्याच्यामुळं मुश्रीफ साहेबांना इथं जवळजवळ 70 ते 80% मतदान माकव्यातनं होणार. आणि आता बघतोय की आपण 3 गट एका साईडला आहेत, एक गट त्या ठिकाणी शरद पवारांच्या गटाचे उमेदवार उभारले, तर काय असा परिणाम काय होईल? काही नाही. शरद पवार गट म्हणून आपल्या गावामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये तरी कोणीही नाही. मुश्रीफ गट हा म्हणजे शरद पवार गट हा म्हणजे मुश्रीफ गटाचा हा शरद पवार ज्यावेळी मुश्रीफ साहेब इकडे आले त्यावेळी सगळा पूर्ण गटच इकडे आला. असं काही शरद पवार जसं कोण इथं शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळं व्यक्तिगत हा आमचा गट जो जुना मुश्रीफ गट आहे तोच गट शरद पवार म्हणून होता. आता व्यक्तिगत शरद पवार गटला आमच्या मुश्रीफ गटातलं कोणीही जाणार नाही. काका काय वाटतंय की या कागलच्या निवडणुकीमध्ये यंदा काय होईल? यंदा तसं बघायला गेलं तर आमचे साहेब हसन साहेब मुश्रीफचा विजय होणार यात काही शंका नाही. आणि ते बी लाखोच्या मतदानानं होणार आहेत. तर खरं पाहायची परिस्थिती जर झाली तर या तालुक्यात हसन मुश्रीफ साहेबांनी विरोध व्हायला नको पाहिजे होता. पण सध्या विरोधासाठी विरोध करायला पाहतोय. तर जर समोरचा जो विरोधक उमेदवार आहे त्याचा काही विकसित म्हणजे विकास नसल्याने आणि कधी कुठल्याही प्रकारचे सामाजिक आर्थिक काम न करता तो विरोधासाठी विरोध करत आहे. तर तसं न होता आमचे मुश्रीफ साहेब हे 100% मताने म्हणजे लाखाच्या वर मतांनी निवडून येतील आणि आम्ही आमच्या समाज माकवे गावचा समाज त्यांच्या पाठीशी 100% राहू एवढी मी सांगू शकतो. बरं, माकवे गावामध्ये काही शासकीय योजना ज्या शासनातर्फे राबवण्यात आल्या त्या पोहोचल्यात का? हा, जरूर पोहोचल्यात. साहेबांच्या माध्यमातून मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून म्हणजे श्रावण बाळ असो किंवा ऑपरेशनची काही म्हणजे गोष्टी असो किंवा रस्ते असो किंवा गावातील पाण्याची सोय असो किंवा आणि काही गोष्टी ग्राम सचिवालय असो किंवा विविध विकास कामे मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून या गावामध्ये 100% त्याचं कार्यवाही करण्यात आलेली आहे. काय वाटते एकंदरीत काय होईल या कागलच्या निवडणुकीमध्ये? एकंदरीत काय परिस्थितीशी मुश्रीफ साहेबांचे बरेच कामं चांगली केलेले असल्यामुळे त्यांना जराशी सोपी आहे तशी इलेक्शन. अटीतटीची होणार पण तो बाजी शेवट हसन मुश्रीफ मारणार. कारण का कामाच्या जीवावर कामं त्यांनी बरेच केले. जनसंपर्क आणि कामं त्या जोरात ते तरुण जाणार ह्याच्यात. बाजी मार चुरस होणार तशी पण बाजी शेवट ह्या संपर्क अधिक कामाच्या जीवावर ते बाजी मारणार. त्या ठिकाणी व्यावसायिक दादा आहे. दादा काय नाव आपलं? माझं नाव नितीन अप्पासो पाटील. बरं दादा, काय वाटतं एकंदरीत कागलच्या या निवडणुकीमध्ये काय होईल असं वाटतं? काय नाही, मुश्रीफ साहेब वन साइड निवडून येणार. बरं, कारण माकवे गावामध्ये मुश्रीफ साहेबांनी भरपूर विकास केलेला आहे. आमच्या ग्रामपंचायतीसाठी ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी 1 कोटीपेक्षा जास्त निधी दिलेला आहे. आणि गावातील कुठलाही रस्ता शिल्लक राहिला 1-2 गल्या सोडल्या तर संपूर्ण झालेला आहे. विकास पूर्ण डांबरीकरण RCC रस्ते झालेले आहेत. आमच्या गावातली मंदिरं पूर्ण झालेली आहेत. परत आमच्या गावामध्ये एक मुलगा वाहून गेलेला होता त्यावेळी आमच्या इथं पुलाचं काम मुश्रीफ साहेबांनी पूर्णतः जे शब्द दिलेला होता ते शब्द तर पूर्ण केलेला आहे. त्यामुळे आमच्या गावातून मंडलिक साहेब, मुश्रीफ साहेब, बाबा गट आणि म्हाडी गट, भाजप यांच्यामधून आम्ही 70% मतदान घेऊ. आम्ही संजय बाबा आणि अमृता यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. जेव्हा बाबांचा दादांचा निर्णय असेल तेव्हा अंतिम निर्णय राहील. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.